अंतरवाली सराटीच्या हल्ल्यात शरद पवारांच्या आमदाराचा सहभाग, दगडफेक करण्याचा प्लॅन झाला। त्या बैठकीत पवारांचा आमदार होता। मंत्री छगन भुजबळांचा मोठा दावा। अत्रे रंगमंदिरात गुज्जू प्रेक्षकांचा धिंगाणा, मुदत संपलेले शीतपेय दिल्यानं चिडले नाट्यरसिक। छगन भुजबळांचा मनोज जरांगेंवर निशाणा, तुमची लेकरं बाळ मग इतरांची कुत्री मांजरं का, आमचीही लेकरं बाळ आहेत, भुजबळांचं वक्तव्य। हैदराबाद गॅझेटला आव्हान देणारी जनहित याचिका हायकोर्टानं फेटाळली। जनहित याचिका ग्राह्य धरण्यायोग्य नाही म्हणत GR विरोधातील ॲडव्होकेट विनीत धोत्रेंची याचिका फेटाळली। आनंद दिघे शिवसेना नेतेही नव्हते, जिल्हा प्रमुख होते। संजय राऊतांचं आनंद दिघेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य। बाळासाहेब ठाकरेंच्या बाजूला आनंद दिघेंचा फोटो लावण्यास राऊतांचा विरोध। आनंद दिघे खोट्या प्रवृत्तीच्या लोकांना कळणार नाहीत, संजय राऊतांवर एकनाथ शिंदेंचा निशाणा। मुंबई महापौर पदावरून भाजप आणि मनसेत जुंपली, अमराठी महापौर करण्याचा डाव, मनसेचा भाजपवर आरोप। तर मनसे मराठी माणसालाच मुंबईचा महापौर बनवणार, संदीप देशपांडेंचं वक्तव्य। उपेंद्र पावसकरला 20 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी, पावसकर मीनाताई पुतळा विटंबनेचा आरोपी। उपेंद्र पावसकरला ठाकरेंचा आला राग, सूत्रांची माहिती। मासाहेबांच्या पुतळ्याच्या विटंबनेचं काही जणांकडून राजकारण, महाविकास आघाडी तुटलेली आघाडी, एकनाथ शिंदेंची टीका। शरद पवार यांचा मुख्यमंत्री फडणवीसांना टोला, पंचनामे मदत कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांच्या नजरा, देवाभाऊंनी याकडे लक्ष जास्त द्यावं, पवारांचं वक्तव्य। 75 नंतर मीच थांबलो नाही तर मोदींना थांबवू शकत नाही, शरद पवारांचं कोल्हापुरात वक्तव्य। खासदार राहुल गांधी यांचा नवा दावा, अनेक ठिकाणी न सांगताच मतदारांची नावं कापली, मुख्य निवडणूक आयुक्त मतचोरांची पाठराखण करतायत, खासदार राहुल गांधींचा आरोप। राहुल गांधी हेच वोट चोरांचे बादशहा, भाजपने हाणला पुराव्यासकट टोला। किरीट सोमय्यांकडून घुसखोरांना दणका, मालेगाव इथे घुसखोरांविरोधात 5 गुन्हे दाखल। पुण्याच्या वाघोलीतील बकोरी रोड प्रश्न निकाली, जय महाराष्ट्रच्या बातमीचा दणका, वाघोली परिसरातील नागरिकांच्या आंदोलनाला यश। गुरुवारपासून मुंबई लोकलवर 4 दिवस विशेष ब्लॉक, कर्जत नेरळ ते खोपोली लोकल सेवा रद्द।